Good morning, students. Today we are going to learn a famous poem. Hope is the thing with feathers. This poem is written by a famous playwright, Emily Dickinson. Emily Dickinson wrote more than 1800 poems, but very few poems published when she was alive. Most of the poems published after her death. This is a very famous poem. In this poem, poetess gives more focus on one single word, that is hope. या कवितेमध्ये कवयित्रीने एका शब्दावरती भार दिलेला आहे. तो शब्द खूप महत्त्वाचा आणि तो म्हणजे होप. त्या शब्दाचं महत्त्व पटवून सांगण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफीचा वापर केलेला आहे. कवितेमध्ये डॅशेसचा वापर करण्यात आलेला आहे आणि फिगरेटिव्ह लँग्वेजचा वापर सुद्धा करण्यात आलेला आहे. ॲक्च्युली धिस पोएम हॅज नो टायटल. स्पेशली जर पाहिलं तर या कवितेला टायटल नाही, पण या कवितेचं पहिलं वाक्य हेच त्या कवितेचं टायटल कन्सिडर करण्यात आलेलं आहे. म्हणजे एमिली डिकिन्सनच्या इतर कवितांना सुद्धा बऱ्याच अशा टायटल नाही, म्हणून त्या पहिल्या वाक्याला त्या कवितेचं टायटल. तुम्ही सुद्धा पाहू शकता की पहिलं वाक्य इथं टायटल आहे. आणि हे लिहित असताना होप या शब्दावरती कवयित्रीने फोकस केलेला आहे. ॲपॉस्ट्रॉफीमध्ये आहे. कवितेमध्ये डॅशेसचा उपयोग करण्यात आलेला आहे. इन्व्हर्टेड कॉमाज वापरलेला आहे. फिगरेटिव्ह लँग्वेज वापरलेली आहे. आणि सुरुवातीच्याच या वाक्यामध्ये मेटाफर रूपक अलंकाराचा उपयोग करण्यात आलेला आहे. एक्सटेंडेड मेटाफर असं त्याला म्हणतात. आणि पर्सॉनिफिकेशन हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच आहे, याचा सुद्धा उपयोग करण्यात आलेला आहे. आता फिगर ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन हे काय आहे? जेव्हा निर्जीव वस्तूंना सजीव वस्तूचे काही गुणधर्म आपण लागू करतो तेव्हा पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच असतं. आता इथे सुद्धा होप या शब्दाला कंपेअर केलेला आहे पक्षाच्या सोबत. आशा ही कशी आहे, ती कशी असते? प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये ती दडलेली आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये तिचं अस्तित्व आहे. आणि जेव्हा आपण एखादी भावना व्यक्त करत असतो त्यावेळेस त्या आशेचा संबंध तिथे येत असतो. एखादा पक्षी किंवा एखाद्या पक्षाचे जसे पंख असतात, पीस असतात, फेदर्स, डेलिकेट. ते फेदर्स खूप डेलिकेट असतात, नाजूक असतात. आशा सुद्धा अशीच नाजूक असते. आशेला पंख असतात, आपण असं सुद्धा म्हणतो. आणि ही नाजूक आशा आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये घर करून बसलेली असते. होप इज अ थिंग विथ फेदर्स दॅट पर्चेस इन द सोल. सोल म्हणजे आत्मा. आता आत्मा हा दृश्य स्वरूपामध्ये कोणी जर म्हटलं तुमचा आत्मा दाखवा,
आपण दाखवू शकत नाही, पण आत्म्याचं अस्तित्व हे आपल्याला जाणवत असतं. कुठंतरी आपल्या मनामध्ये, कुठंतरी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये ते अस्तित्व आपल्याला जाणवत असतं. आणि म्हणून भावनेचा उगम तिथून होतो, आशेचा उगम सुद्धा तिथूनच होतो. विदाउट होप्स नो लाईफ इज पॉसिबल. आशेशिवाय जीवन अशक्य आहे. अ सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. पुढच्या 2 ओळीमध्ये कवयित्रीनं म्हटलेलं आहे, ती आशा गाणं गाते. गाणं गाते म्हणजे बघा, रूपक अलंकार याचा वापर कसा करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं एखाद्याच्या हृदयामध्ये आशा नावाची एखादी गोष्ट आहे, इच्छा, आकांक्षा, त्याला आणखीन समानार्थी शब्द, आणि ते गाणं गाते, असं काही वर्डली मिनिंग इथं आपण घ्यायचा नाही. यामध्ये एक इम्प्लाइड मिनिंग आहे, एक अर्थ दडलेला आहे, आणि तो अर्थ म्हणजे त्या आशेचं अस्तित्व सांगणे, असा तो अर्थ आहे. गाणं गाते म्हणजे आपल्याला सतत काहीतरी वाटत राहणे, आपल्याला सतत काहीतरी आपल्या मनामध्ये फिलिंग्ज येणे, म्हणजेच त्या आशेचं अस्तित्व. हिअर द इम्प्लाइड मिनिंग इज दॅट. अदृश्य स्वरूपामध्ये एक असा अर्थ या ठिकाणी दडलेला आहे, ज्याला आपण कनोटेटिव्ह मिनिंग आपल्या साहित्याच्या भाषेमध्ये म्हणत असतो. इन दिस फर्स्ट स्टांजा द पोएटेस एक्सप्रेसेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ होप अँड इट्स एक्झिस्टन्स इन ह्युमन्स लाईफ. In second stanza, what she says, and sweetest in the gale is heart, and sore must be the storm that could abase the little bird that keeps so many warm. सुरुवातीला सांगितलेलं की पक्षाची उपमा या आशेला देण्यात आलेली आहे. मग जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक स्वरूपाचे संकट येत असतात. काळजी आहे, चिंता आहे, या चिंतेने आपण व्याकुळ झालेलो आहोत. एखादा माणूस असा नाही की मला कसलीही काळजी नाही म्हणतो तो. प्रत्येक माणसाला काही ना काही काळजी आहे. पूर्णपणे कम्प्लिटली कोणीतरी सॅटिस्फाईड नाही. आणि मग या अशा काळजीच्या अवस्थेमध्ये, संघर्षाच्या अवस्थेमध्ये, आता एक गेल हा शब्द वापरलेला आहे, ही फ्रेज वापरलेली आहे. व्हेरी स्ट्रॉंग विंड. इथे त्याचा अर्थ असा, व्हेरी स्ट्रॉंग विंड म्हणजे संकट. इम्प्लाइड मिनिंग जर घेतला आपण, खूप मोठं वादळ आलं, आणि त्या वादळामध्ये सुद्धा जशी एखाद्या पक्षाची अवस्था, असा आपण त्याचा अर्थ घेऊयात. परंतु तो पक्षी जसा हार मानत नाही, तसं हेच या आशेचे पंख किंवा या आशेचं पाखरू कसल्याही संकटामध्ये हार मानत नाही, संकटाला भीक घालत नाही. दॅट कुड अबॅश the little bird that kept so many warm. या संकटांना तोंड देत असताना ही आशा आणि या आशेचं अस्तित्वच आपल्याला सोलेस देऊन जातं, आनंद देऊन जातं, वार्मनेस देऊन जातं. आणि म्हणूनच म्हटलं की दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. कुठेतरी एक जीवनामध्ये जगण्याचा उबदारपणा जाणवतो, तो या आशेच्या अस्तित्वामुळे. आणि म्हणून होप इज इम्पॉर्टंट फॉर पोएटेस. म्हणून या आशेला कवयित्रीने खूप महत्त्व दिलेलं आहे. इन थर्ड स्टांजा, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. चिलेस्ट लँड म्हणजे डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस, खूप
वाईट परिस्थिती, खूप संकटाची परिस्थिती. बघा इथे बघा, डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस, चिलेस्ट लँड. आणि या अशा कठीण प्रसंगी, या अशा वाईट प्रसंगी सुद्धा ही आशा आपल्याला नेहमीच प्रेरणादायी ठरत असते, मोटिवेट करत असते. आणि म्हणून तिचं ते महत्त्व आहे. जणू आपण एखाद्या खूप मोठ्या प्रसंगाला तोंड देत आहोत आणि संकटावर संकट आपल्या जीवनामध्ये येत आहेत. आणि त्या संकटांना तोंड देण्यासाठी जी नवीन उमेद आपल्याला पाहिजे असते, ही नवी उमेद निर्माण होते कुठून? आपण जगण्याची आपल्याला इच्छा निर्माण होणे म्हणजेच ही आशा आहे. आणि तिचं महत्त्व त्याच्यासाठी आहे. अतिशय खूप वाईट परिस्थिती येऊ देत, एक्स्ट्रीमिटी, वर्स्ट ऑफ सिच्युएशन, भयंकर वाईट परिस्थिती आली जीवनामध्ये, इतकी वाईट की त्याच्यापेक्षा वाईट काय असूच शकत नाही. पण या अशा वाईट परिस्थितीमधून सुद्धा आपल्याला मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणादायी ठरणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे आशा, होप. आणि इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम ऑफ मी. आणि एवढं सगळं आपल्याला देते, एवढं जीवनाचा प्रवास आपला प्रेरणादायी बनवत असते. आणि एवढं सगळं बनवून सुद्धा आपल्याला मोबदला म्हणून काय मागते तर काही मागत नाही. इट डिमांड्स नथिंग फ्रॉम अस ॲज रिटन. नाहीतर आपल्याला माहिती आहे की आज कोणतीही गोष्ट आपल्याला मोबदल्याशिवाय मिळत नाही. पण हे सगळं जीवनाचं मार्गक्रमण करत असताना इतकी प्रेरणा आपल्याला देणार ही आशा आपल्याकडून मात्र मोबदल्याच्या स्वरूपामध्ये काहीही मागत नाही. ही सगळ्यात मोठी बाब आहे. आणि कवयित्रीला सुद्धा स्वतःच्या अनुभवावरून तेच सांगायचे की मला सुद्धा ही सगळी जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असताना कसल्याही प्रकारचा मोबदला देण्याची गरज लागत नाही. ही अतिशय मुफ्तमध्ये आपल्याला मिळत असते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी ती गिफ्ट आहे असं या ठिकाणी कवयित्री म्हणते. अतिशय दिस इज अ व्हेरी शॉर्टेस्ट पोएम ऑफ 3 स्टांजाज, ईच स्टांजा हॅविंग 4 लाईन्स. छोटीशी पोएम, परंतु तिचा अर्थ मात्र, मतितार्थ मात्र अतिशय गहन आहे. तो समजून घेतल्यानंतर आणि त्याचा मानवी जीवनाशी खूप संबंध येतो. या ठिकाणी उपमानाचा, उपमेयाचा वापर करण्यात आलेला आहे, कंपॅरिझन करण्यात आलेला आहे. आणि ते कंपॅरिझन करून जास्तीत जास्त तो मेसेज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न कवयित्रीने केलेला आहे. आता काही जे कठीण शब्द आहेत, हे कठीण शब्द जर आपण समजून घेतले, परचेस म्हणजे रूट्स, लोकेट्स, त्या ठिकाणी अस्तित्व असणे, सोल, माइंड, हार्ट. आपल्याला माहिती आहे आपला आत्मा, या आत्म्याचं अस्तित्व आपल्याला असतं जरी आणि जाणवत असतं. तो आत्मा दिसत नसतो. फेदर्स, अ व्हेरी डेलिकेट थिंग. ते जे छोटे छोटे पीस असतात पक्ष्याचे, अतिशय नाजूक असतात. गेल, स्ट्रॉंग विंड, तुफान असतं, प्रचंड तुफान. सोल, कॉझिंग ग्रेट पेन, दुःखाचा प्रसंग, अतिशय दुःखाचा प्रसंग असतो ज्याच्यातून आपण जात असतो. अबेश, अनइझी, आणि कुठंतरी एकाकीपणा वाटतो, अनइझी वाटतं, कम्फर्टेबल वाटत नाही. चिलेस्ट लँड म्हणजेच डिफिकल्ट सिच्युएशन,
अतिशय वाईट आणि कठीण प्रसंग असतो या अर्थाने वापरलेला हा शब्द आहे. एक्स्ट्रीमिटी, वर्स्ट ऑफ सिच्युएशन, यापेक्षा कोणतीही वाईट परिस्थिती असू शकत नाही. अतिशय वाईट परिस्थिती या अर्थाने हा शब्द, ही फ्रेज वापरलेली आहे. पोएटेस युजेस different phrases to having our attention to her word, but only one word that is focused here, and that is hope. होप या शब्दावरती कवयित्रीने फोकस केलेला आहे. असा या कवितेचा एकूण मतितार्थ, भावार्थ किंवा त्याला कंटेंट म्हणूयात आपण, तो सांगण्यात येईल की जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक कठीण प्रसंग येत असतात, पण आशा ही एकमेव गोष्ट अशी आहे की कुठलाही मोबदला न घेता आपल्याला जीवनामध्ये या अडथळ्यांना पार करून पुढं जाण्यासाठी, मार्गक्रमण करण्यासाठी कशी महत्त्वाची ठरत असते, असं या ठिकाणी कवयित्रीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कवितेच्या नंतर जो वर्कशॉप आहे, हा वर्कशॉपसुद्धा आपण पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये पहा, पहिली ॲक्टिव्हिटी आहे मॅच दी फॉलोविंग. काही शब्द आहेत, ते शब्द जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये तुमच्या पाहिलेत तर 2 त्या ठिकाणी कॉलम्स आहेत आणि त्या कॉलम्समध्ये पहिल्या कॉलममधील दुसऱ्या कॉलमशी आपल्याला मॅच करायचे आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट त्याचे आन्सर्स सांगतो, तेवढं तुम्ही अगदी केअरफुली या ठिकाणी ऐकायचे आहे. आता पहिल्या कॉलममध्ये जो पहिला शब्द दिलेला आहे होप, तो मॅच होतो बर्ड या शब्दाशी. सुरुवातीलाच आपण पाहिले की त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे आणि म्हणून यप हे ऑप्शन त्याचं बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे गेल किंवा स्टॉर्म आणि त्याचं जे आन्सर आहे ते ए आहे, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. तिसरी फ्रेज जी आहे कीप वॉर्म आणि त्याचं ऑप्शन जे आहे प्रोव्हाइड कम्फर्ट. चौथी फ्रेज आहे चिलेस्ट लँड आणि याचं उत्तर आहे टफेस्ट टाइम्स इन लाईफ. आणि शेवटचा शब्द आहे अक्रम आणि त्याचं उत्तर आहे जे सी, अ व्हेरी स्मॉल बीट. म्हणजेच अतिशय छोटंसं किंवा थोडकं अशा अर्थाने या ठिकाणी ते वापरण्यात आलेलं आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन. खाली दिलेली जे काही क्रियापदाचा प्रॉपर फॉर्म आहे त्याचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन. होप इज द थिंग विथ फेदर्स आणि त्याच्यानंतर 3 वाक्य जे आलेले आहेत त्या प्रत्येक वाक्यामध्ये ब्रॅकेटमध्ये एक शब्द आहे. पहा, आता त्या शब्दाचा अगदी करेक्ट वर्ब फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता तो दिलेला शब्द चुकीचा दिलेला आहे, पण आपल्याला त्याला करेक्शन करायचं. मी वाक्य वाचतो. आय रीड द सेंटेन्स. दॅट इन टू ब्रॅकेट पर्च इन द सोल. आता हे पर्च हा शब्द आहे, त्याला आपल्याला यस हे सफिक्स ॲड करावं लागेल. या शब्दाच्या शेवटी यस हे सफिक्स ॲड करावं लागेल, कारण दॅट हे जे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरण्यात आलेलं आहे ते होप या शब्दाशी रिलेटेड आहे आणि म्हणून होप हा शब्द थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन. आणि जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन असतं वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी यस किंवा ईएस हे सफिक्स वापरत असतात आणि म्हणून इथं यस हे सफिक्स आपल्याला वापरायचे आहे आणि म्हणून ईएस हे सफिक्स वापरायचे. म्हणून या ठिकाणी परचेस या शब्दाचं आपल्याला क्रियापदाचा फॉर्म करता येईल.
दुसरा शब्द आहे अँड इंटू ब्रॅकेट सिंग, द ट्विन विदाउट द वर्ड्स. या शब्दाच्या शेवटी यस हे सफिक्स वापरायचं आहे. अँड नेवर स्टॉप ॲट ऑल, आणि स्टॉप या शब्दाच्या शेवटी सुद्धा यस हे सफिक्स वापरायचं, ज्याला प्रत्यय असं आपण म्हणतो. मी पुन्हा एकदा सांगतो, दॅट परचेस, पर्च या शब्दाच्या ES एंडिंगला ES असा सफिक्स वापरा. सिंग्स या शब्दाच्या शेवटी यस हे सफिक्स वापरा, आणि स्टॉप या शब्दाच्या शेवटी सुद्धा यस हे सफिक्स वापरा. आणि म्हणून याचे क्रियापदाचे हे फॉर्म जे आहेत ते आपल्याला प्रत्यय जोडून करावे लागत असतात. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे पेज नंबर 16 वरती जर पाहिलं तर रीड दी एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन दी सेम पॅटर्न. आता इथं काही पॅटर्न दिलेत, एक विशिष्ट पॅटर्न दिलेत. डिग्री ऑफ कम्पॅरिझन, हे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे पॅटर्न डिग्री ऑफ कम्पॅरिझनचे पॅटर्न आहेत. आणि एक एक्झाम्पल आपल्या माहितीसाठी देण्यात आलेलं आहे, आणि त्या एक्झाम्पलवरून आपल्याला दुसरे दिलेले खालचे वाक्य पूर्ण करायचे. पहिल्यांदा काय एक्झाम्पल दिले पहा, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. आणि पुढं आपल्याला काही शब्द दिले. मी या ठिकाणी एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिहून दाखवतो. पहा, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट, वन काइंड ऑफ एक्झाम्पल. आणि पुढचे जे शब्द दिलेत, फास्ट, फास्टर, आणि पुढचा एक शब्द दिला नाही, तो आपल्याला लिहायचा आहे. साहजिकच आहे, जसं स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट हे होईल. पॉझिटिव्ह डिग्री आहे, कंपेरेटिव्ह डिग्री आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तसंच फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. पुढचे शब्द पण याच अर्थाने, याच नियमानुसार आपण करू शकतो. हाय, तो मधला शब्द दिलेला नाही, तिसरा शब्द दिला म्हणजे सुपरलेटिव्ह दिला, हायेस्ट, तर आपण त्या कंपेरेटिव्ह शब्द लिहू शकतो, हायर. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट. स्लो, स्लोअर, स्लोवेस्ट. लो, लोअर, लोवेस्ट. ब्राइट, ब्राइटर, ब्राइटेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. हे एक प्रकारचं त्या ठिकाणी एक्झाम्पल होतं. इथं दुसरा एक प्रकार आहे स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. आणि खाली काही शब्द दिलेले आहेत, जसं की ब्रेव हा शब्द दिला आहे आणि पुन्हा ब्रेवेस्ट दिला आहे, म्हणजे तिसरा सुपरलेटिव्हचा. तर आपल्याला कंपॅरेटिव्ह साहजिक आहे की ब्रेवर. पुढचा आहे सिम्पल, सिम्पलर, सिम्पलेस्ट. क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. वाईज, वायझर, वायजेस्ट. हे शब्द आहेत. आणि तिसरा प्रकार आहे जो शेवटचा, त्याचं एक एक्झाम्पल आहे इथे, प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. प्रेटी पॉझिटिव्ह, प्रेटियर कंपॅरेटिव्ह, प्रेटिएस्ट सुपरलेटिव्ह. आणि याच्यासारखेच आपल्याला डिग्रीज
त्याचे एक्झाम्पल्स खाली देण्यात आलेले आहेत आणि ते आपल्याला जे ब्लँक स्पेसेस आहेत ते आपण भरू शकतो. नेस्टी, नेस्टियर, नेस्टिएस्ट. हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट. अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट. आणि नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. हे ऑलरेडी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर असं हे डिग्री ऑफ कंपॅरिझन होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या भागामध्ये या पोएमचं ॲप्रिशिएशन, जो स्पेशल भाग आपल्याला नवीन अभ्यासक्रमामध्ये आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून त्यासाठी जे काही मार्काची रचना आहे 5 मार्क, तर यासाठी आपल्याला ते शिकणं फार गरजेचं आहे. तर या पोएमचं ॲप्रिशिएशन आणि काही दुसरे फ्रेझल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.